आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शाह. गेली 6 वर्ष जे मी 6-7 वर्ष चालू ठेवलेल्या माझ्या समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम अथवा ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन याद्वारे मी बहुतांश म्हणजे भारतीय अथवा मराठी समभाग गुंतवणूकदारांमध्ये जे काही गैरसमज आहेत समभाग गुंतवणुकीविषयी अथवा काहीच माहिती नाहीये, अनभिज्ञ आहेत समभाग गुंतवणुकीविषयी, त्यांना काहीतरी थोड्याफार प्रमाणात सुशिक्षित करण्याचा हा माझा प्रयत्न आहे, ज्याला मी समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम अथवा इक्विटी लिटरसी मिशन म्हणतो. आजचा हा माझ्या ब्लॉगचा विषय आहे बाईंग अ रॉंग स्टॉक फॉर पोर्टफोलिओ अथवा मराठीत चुकीचा समभाग घेणे व सांभाळणे. आता मी एका समभागाची माहिती देतोय, म्हणजे हा समभाग कसा आहे हे तुम्हाला थोडं कळेल, कारण तुम्ही कधी एवढ्या खोलवर त्याचा विचार नाही केला आहे. पुढं सांगीनच पुढं काय काय आहे. या समभागाचा PE आहे, म्हणजे PE नाहीच आहे याला, पण जे त्याचे जे कॉम्पिटिटर्स आहेत किंवा ज्याला आपण मार्केट PE 35.3, पण ह्याचा PE नाहीये. बुक व्हॅल्यू वजा 7.61, ROCE वजा 1.93, ROE नाही, डेट इक्विटी रेशो नाही, EPS रुपीज वजा 2.61, NPM नेट प्रॉफिट मार्जिन वजा 56.2%, डिव्हिडंड 0, डेट म्हणजे ह्या आस्थापनेवर कर्ज 233.229 करोड, डेट 233.229 करोड, आणि बाकीच्या लायबिलिटीज 34,956 करोड बाकीच्या लायबिलिटीज. आता गंमत बघा, ह्या आस्थापनेमध्ये ज्याला आपण हे म्हणतो म्हणजे प्रमोटर शेअर होल्डिंग किंवा पब्लिक शेअर होल्डिंग. आता हे थोडस गंमत बघायची. नंबर ऑफ शेअर होल्डर्स या कंपनीचे किती आहेत तुम्हाला माहित आहे का? आणि या आस्थापनेचे 60.54 लाख याचे शेअर होल्डर्स आहेत. आणि असाच अजून एक मोठी कंपनी, मोठी आस्थापना आहे, तिचे पण 60.25 लाख आहेत, पण ती कंपनी नफा करते आणि ही कंपनी नुकसानीत आहे. हे खूप महत्वाचं आहे. एक मिनिट, मी तुम्हाला याचा नुकसान या कंपनीचं किती आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं नाहीये. मार्च 25 ला 27
करोड ह्या कंपनीला नुकसान आहे. 27,383 करोड मार्च 25ला. आणि तरीही यांचे समभाग धारक 60.54 लाख आहेत. आता मी दुसरी आस्थापना सांगितले जिचे 60.25 लाख आहेत, पण त्या कंपनी ती आस्थापना नफ्यामध्ये आहे. आणि बाकी भारतातल्या खूप मोठ्या आस्थापनांचे मी फक्त आकडे सांगतो. म्हणजे किती समभाग धारक आहेत. एकीचे 25.15 लाख, दुसरीचे 42.65 लाख, तिसरीचे 25.46 लाख. म्हणजे निम्म्यानीच भागधारक आहेत. पण ह्या कंपनीचे जिचा नफा एवढा भरघोस नफा, भरघोस नाही म्हणू शकणार, म्हणजे अतिशय मोठा नफा, खूप माफ करा, ह्या आस्थापनेला तोटा 27,383 करोड तोटा आहे मार्च 25. तरी हिचे एवढे समभाग धारक आहेत. आणि हे का सांगू का? कारण ह्याची किंमत म्हणजे आता गेल्या काही वर्षात कधीच 22 का 23 रुपयाच्या वर नाही गेली. 2 रुपये, 2.5 रुपये, 3 रुपये, 4 रुपये. आणि हे इथे जे मी बऱ्याचदा सांगितलं की समभाग मंडईत काही ऑपरेटर्स खेळत असतात. कारण कमी भाव म्हटला की वेड्यासारखे समभाग गुंतवणूक करायला येतात लोक. ते त्यांचा इतिहास बघत नाही. म्हणजे मी ह्यालाच म्हणतो की फंडामेंटल अनालिसिस खूप गरजेचं आहे. अशा समभागात कोण पैसे टाकेल? इथे 60,54,000 एवढे समभाग धारक ज्यांच्याकडे हे समभाग आहेत. मी अनेकदा सांगतो की ह्या आस्थापनेचे समभाग बहुतांश भारतीयांकडे. आता आम्हाला अनेक जण म्हणतील काय मूर्ख माणूस आहे, याच्याकडे ह्या कंपनीचा समभाग नाहीये, याच्या नातेवाईकांकडे नाहीये, याच्या मित्रांकडे नाहीये. कारण ते मित्र माझ्यापेक्षाही हुशार आहेत. ते असले कधीच समभाग घेत नाहीत. गेली अनेक वर्ष काहीच परतावा नाही मिळालाय, पण घेऊन बसलेत कधीतरी हा वाढेल. अहो तुम्ही सांगा, एवढा मोठा तोटा ती कधी दूर करणार? 27,383 करोड तोटा कधी दूर करणार? मग ती नफ्यामध्ये कधी येणार? ज्या कंपनीचा स्वतः ईपीएस किती आहे मी मगाशी सांगितलं की नाही माहित नाही. ईपीएस रुपये वजा 2.61. त्याच्यानंतर डेट इक्विटी नाहीच आहे. स्टॉक पीई म्हणजे नाहीच दिली आहे ती इथे. त्याच्यानंतर इंडस्ट्री पीई, जे मी मगाशी शब्द अडकलेला मला आठवत नव्हता, 35.3. म्हणजे त्याचे जे बाकीचे त्याच प्रकारच्या ज्या बाकीच्या आस्थापना आहेत त्यांचा पीई 35.3 आणि ह्याला पीईच नाहीये. आणि अजून पुढचं ऐका. आणि ह्या कालचा मी जे माहिती काढली, ह्या कंपनीचे काल शेअर्स किती ट्रेड झालेत माहितीये का? 331.9 लाख. आणि बाकी खूप चांगल्या आस्थापना आहेत, खूप चांगल्या, म्हणजे ज्यांचे मी मगाशी एकूण समभाग धारक किती आहेत ते सांगितलं. एकाचे 1.89 लाख फक्त ट्रेडिंग, दुसऱ्याचे 11.3 लाख, तिसऱ्याचे 24.37 लाख. पण ह्या आस्थापनेचे ज्यांचा तोटा एवढा मोठा आहे तरी
31.9 लाख समभागांचं तिथे खरेदी विक्री झाली आहे आणि बाकी लोकांची फक्त 24 लाख, 11 लाख, 1 लाख. हे तुम्हाला नाही का वाटत की अशा चुकीचा निर्णय घेऊनच, कारण मी ह्याला सांगू का हे का होतंय, कारण अनेक जण समभाग गुंतवणुकीत आले ना की त्यांच्या सगळ्या मित्रांना, नातेवाईकाला, बायकोच्या बहिणीला, बहिणीच्या नवऱ्याला, सगळ्यांना सांगत सुटतात. मग ते सगळेजण राकेश झुंझुनवाला असल्यासाठी, अरे तो 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 घ्या, तो घे, खूप स्वस्त आहे, घे घे घे, खूप घे, 2000 घे, 4000 घे. माझ्या मित्राचं पण असंच झालं. त्याने मला कळवलं, अरे मला माझा ना एक मित्र सांगतो तू हा घे, आता तू आलायस समभाग गुंतवणुकीत. मी म्हटलं अजिबात घेऊ नको, हे असं स्वस्त आहे वगैरे वगैरेच्या नादाला लागून म्हणजे तुम्हाला पैशाचा परतावा मिळाला पाहिजे का स्वस्त आहे म्हणून तुम्ही घेता. कधीतरी फंडामेंटल अनालिसिस करा. आणि आजकाल सगळीकडे तुम्हाला युट्यूबवर सगळीकडे मिळतं, अभ्यास करायला मिळतं, पण अभ्यास कोण करणार हा मोठा प्रश्न आहे. फक्त हे लिहायचं, तुम्ही आम्हाला शिकवा, तुम्ही आम्हाला शिकवा. अहो मी काय सेबी रजिस्टर्ड नाहीये, उद्या काही झालं तर. मी माझा अभ्यास करून इथपर्यंत आलो. तुम्ही का नाही शिकत? मग अशा चुकीच्या समभागात का गुंतवणूक करता? तुम्ही जर एखादा सल्लागाराचं ऐकलं असतं, त्याला त्याचा मोबदला दिला असता, त्याने कधीच अशा समभागात गुंतवणूक करा हे सांगितलंच नसतं. आणि असे अनेक आहेत. हा काय ना, हा बहुसंख्य भारतीयांकडे, मला नाव नाही सांगायचं कारण उद्या परत त्याच्यावरून कोणतरी माझ्यावर खटला भरू शकतो, तुम्ही आमच्या आस्थापनेचं नाव काय सांगितलं. सगळ्यांना माहिती आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, ते ज्या हिंदी अथवा इंग्रजी जे समभागांवर अथवा ज्याला इंग्रजीत बिझनेस चॅनल म्हणतात अथवा व्यावसायिक दूरचित्र वाहिन्या, त्याच्यावरचं ऐकायला जाऊ नका, त्याच्यावरून गुंतवणूक करू नका. कारण ते बहुतांश वेळेला ऑप्शन्स आणि ते जे काय असतं ते ऑप्शन्स ट्रेडिंग आणि हे दुसरं काय ऑप्शन्स आणि फ्युचर्स ट्रेडिंग किंवा BTST ह्याच्यासाठी ते घ्यायला सांगतात. आज 2 रुपयात उचला आणि उद्या 2.5ला विका. हे असलं तुम्ही काही ना ऐकता घेतात आणि ठेवतात. एवढा तोटा आहे ना, एवढा तोटा आहे. आणि त्यांचं मी बघितलं FIIs नी निम्म्यावर आणलंय त्यांचं होल्डिंग तेव्हा. आणि सारखं ते तुम्ही शिकवा, हे तुम्हाला सोपं वाटतं का? 38-39 वर्षाचं हे 3 मिनिटात, हे मी काय 2 मिनिट नूडल्स नाही आहेत. नाहीतर मला नेसलेला सांगावं लागेल की असं मला 2 मिनिट्स कसं शिकवायचं फंडामेंटल अनालिसिस हे सांगा 2 मिनिटात. कसं शक्य हो? आणि मी वेगळ्या प्रकाराने गुंतवणूक करत असतो. ही गुंतवणूक तर तुमच्या लक्षातही कळणार पण नाहीये, कारण तुम्हाला अनेक लोक असे समभाग घ्या म्हणून सांगत असतात आणि तुम्ही त्या लोकांचा अभ्यास किती आहे, त्यांची विचार करण्याची पद्धत काय, त्या स्वतःनी काही कमावलंय का, हे न पाहता सरळ वेड्यासारखं घेत जातात. आणि लॉस बुकिंग तुम्हाला माहित नसतं, रिशफलिंग माहित नसतं. हा मुद्दा समजून घ्या. फक्त तुम्ही शिकवा, तुम्ही सांगा, समभागाचं नाव सांगा, ह्याच्यापेक्षा हे एक खूप महत्वाचं आहे. आता मला
अजून एक गंमत सांगावीशी वाटते. कालच्या माझ्या व्हिडिओला आणि आधी सुद्धा एका व्हिडिओला एका व्यक्तीने ज्याचं स्वतःच युट्यूब आहे गेमिंग वरून काहीतरी, आणि त्याने काय उद्गार काढलेत माझ्या ना कॉमेंट, टाइमपास. अरे तू तुझं खेळत बस ना, तुला नाही कळत ना समभाग गुंतवणूक, तर दुसऱ्याला का टाइमपास म्हणतो? तू तुझा टाइमपास बघ ना. तुम्हाला हे कळालं पाहिजे, हे सगळं शिकवणंच आहे. कशात गुंतवणूक करू नका हे सांगतोय मी. कुठल्या प्रकारच्या समभागात हे तरी तुम्हाला कळतं की ह्याचा ईपीएस काय आहे, याचा पीई किती आहे, याचा आरओई किती आहे, इंडस्ट्री पीई किती आहे, डेट किती आहे, म्हणजे त्यांच्यावर कर्ज किती आहे, बाकी कर्ज किती, ज्याला अदर लायबिलिटीज म्हणतात, हे सगळं कळतं. आणि अजून एक तुम्हाला नाही सांगितलं, त्यांचे मार्च 25ला रिझर्व किती आहेत माहितीये का? वजा बापरे, मला सांगताच येईना. एकशे 141,713 कोटी रिझर्व वजा. अनेक आस्थापनांचे रिझर्व कसे असतात, त्यांचा समजा त्यांची इक्विटी 10 करोड असेल तर 100 करोड, 200 करोड, 10 पट, 20 पट, 30 पट. हे बापरे, वजा मध्ये. हे बघा, म्हणे काय म्हणतात, आता हे तुम्हाला कळालं असेल तर समजून घ्या, नाही तर मी काही करू शकत नाही. मी माझा मी हे शिकवणं नाहीच आहे, हे तुम्हाला उलगडून सांगणं आहे की अशा चुका करू नका. फक्त स्वस्तच्या मागे धावू नका. ही भारतीयांना लागलेली कीड आहे. आता आमचा विपणनाचा व्यवसाय म्हणजे मार्केटिंगचा, मला कळतं ना, अनेक आस्थापनांमधले परचेस ऑफिसर, त्यांचे त्यांचे वरिष्ठ, त्यांचे वरिष्ठ, कितना सस्ता लिया, हे मला एका दुचाकी बनवणाऱ्या कारखान्याचं सांगायचंय. तिथे परचेस मधला आम्ही एक वस्तू साठी गेलो होतो. तो म्हणाला तुमच्यापेक्षा निम्म्याने आम्हाला मिळतंय. म्हटलं सर, तुम्ही म्हणे भारतात प्रथम क्रमांकाची दुचाकी बनवणारे आहात आणि हे स्वस्त, कोण देखाय यार. ही मानसिकता असते. आणि मला त्यांचीच, मी नवीन घेतलेल्या दुचाकी मधला त्यांचा जो किट होता, त्याने माझं स्टेपनी नाही निघाली, कारण तो जो स्पॅनर असतो तो घासला गेला पहिल्या फटक्यात. स्वस्तच्या मागे नका धावू, स्वस्तच्या मागे नका धावू, स्वस्तच्या मागे नका धावू. दुसरं काय सांगणार? समझने वाले को इशारा काफी होता है असं म्हणे. मी अनेकदा इशारे केलेत. इशारे म्हणजे वेडे वाकडे नाहीयेत. चुकू नका. माझा तरी पैसा हा घामाचा आहे, तुमचा माहित नाही कसला आहे. मी हुंडा घेतलेला नाहीये, त्याच्यामुळे मला माझ्या पैशाचा मोल आहे. विचार करा, उघडा डोळे आणि गुंतवणूक करा नीट. असंच काही चांगला विषय घेऊन पुन्हा भेटू. जय हो.